हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज खूप दिवसांनी व्लॉग करते। आठवडा झाला माहेरी आले, पण काय टाईमच मिळत नाही। असंच काही ना काहीतरी चालू, आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आले, कामानिमित्तच येते जास्त करून, असं होतं। त्याच्यामुळे मग व्लॉग काय केले नाही। आज म्हटलं रिसॉर्टला आलोय तर काहीतरी शूट करते। ताई आले, मेन म्हणजे तिची ओळख करून द्यायची आहे। ताई आणि तिची मुलगी आली आहे, तर आता आलंय रिसॉर्टला। आता करतोय थोडीशी मजा, तर बघते, शूट करते थोडंसं, काय जमेल तसं। हे आहे माझ्या भावाचं रिसॉर्ट, पप्पांचं काम चालू आहे, मुली खेळत आहेत। अरे मी आले नाही, ही धावते, थांब। तर ही आहे माझी ताई, नमस्कार। ICICI बँकेमध्ये मॅनेजर पोस्टला आहे। खूप दिवस आम्ही भेटतो, पण असं व्हिडिओ करायला वगैरे काही जमत नाही, त्याच्यामुळे आज आली आहे संधी, तर मग मी म्हटलं आज थोडंसं काहीतरी शूट करते। तर तिची मुलगी पण दाखवते। ही माझी मोठी बहीण आहे आणि हा छोटा भाऊ, तो छोटा भाऊ आहे। चलो। मस्त गुलाबाच्या झाडांना फुलं आलेत खूप सारी। ह्या उतरल्या स्विमिंग पूल मध्ये। ही आहे आमची छकुली, बाबू टाटा कर अशा, हाय हाय। ही तेच विष्टे, असू दे असू दे असू दे। यांची मजा चालू आहे। बाबू आम्हाला भिजवायचं नाही। तिबा तिबा मजा चालली नुसती मजा। ए तसं नाही करायचं पिल्लू। अंधार पडायच्या आत म्हटलं थोडंसं, म्हणजे 6-6:30 झालेत, पण आता कसं अंधार लवकर पडतो ना, इथे थोडंसं काम करायचं बाकी आहे, म्हणून ह्या विटा वगैरे आणून ठेवल्यात। आणि पप्पांनी अशी मस्त झेंडूची झाडं लावलीत, भरपूर खूप सारी झेंडूची झाडं आहेत, खूप छान। आणि गार्डनिंग बघायला गेलं तर सगळ्या प्रकारच्या फळझाडं लावलेली आहेत। आणि हा इथे घेवड्याचा मांडव आहे, आमच्याकडे वालाची जमीन नाही, पण घेवड्याचा मस्त मोठा मांडव केला आहे। हा बघा, हे 2 आहेत, हा एक आहे घेवड्याचा आणि तिकडे एक आहे पलीकडे, भरपूर मोठा, त्याच्यामुळे भरपूर असा घेवडा होतो। पोपटीच्या सीझनला पोपटी पण रिसॉर्टला मिळते। मस्त भरपूर झेंडूची झाडं, आमच्याकडे अधिष्ठान आहे, त्याच्यामुळे पप्पांना अधिष्ठानाला हार रोज करतात पप्पा। असं भरपूर सारं इथे अजून भरपूर सारं रिसॉर्टचं काम चालू आहे। तिथं विहीर आहे, विहीर पण बांधून ठेवले, म्हणजे पाण्याचं खूप प्रमाण लागतं रिसॉर्टला, कारण का लोक येतात 4-4 वेळा आंघोळी वगैरे होतात, त्याच्यामुळे पाणी भरपूर लागतं। 3 बोरिंग आहेत, पण त्याला पाहिजे तसं पाणी नाही आहे, तर त्याच्यामुळे विहीर पण बांधले, म्हणजे पुरवठा पाणी कमी नको पडायला। खूप सारी झेंडूची झाडं आहेत, मी बॅक कॅमेराने एकदा दाखवते। भरपूर, ही मला वाटते मेलं आहे जरासं झाड, खूप झेंडूची झाडं आहेत, मस्त फुलं फुलत आहेत। भरपूर सगळ्या प्रकारची फळझाडं सुद्धा आहेत इथे। मी एकदा फक्त झाडांचं हे घ्यायला येईन। खूप छान, खूप भरपूर प्रकारची झाडं लावलेत। ही इकडे सगळी झेंडूची, भरपूर झेंडू आहे। अंडर कन्स्ट्रक्शन आहे रिसॉर्ट, पण लोक येत असतात। खूप सारी झाडं आहेत। रिसॉर्टची आणबान शान बंधू आमचे धाकटे। हा आणि आहे कुठला रे डोंगर, रामधरणेश्वरचा, हा की तो इकडे, म्हणजे तिकडनं दिसेल ना। मस्त डोंगराचा व्ह्यू आहे, खूप छान झाडं वगैरे आहेत। ह्या अशा खाटा आहेत बसायला, मस्त वाटतं बसायला। पाळणा वगैरे आहे, पण सध्या तो वरती लावलाय।
दिवस छोटा आहे त्याच्यामुळे अंधार पटकन होतोय. 6 सव्वा 6 झाले असतील आणि अंधार होतोय असा. लगेच जाणार आहोत. ह्या मुलींची हाऊस म्हणून मी 8 दिवस झाले आज पण आलीच नव्हती इथे. त्याच्यामुळे मग आज आलोय. पप्पांचं शिपणं चालू आहे सगळीकडे. गाडी पण धुतलीत वाटतं. पप्पा सांगतात कुठली कुठली झाडं लावलीत ती. ही आताच लावलीत. या सगळ्या सुपार आहेत काय? नारळ पण आहेत मध्ये मध्ये. हा हा मोठा झालाय. तुम्ही काय मदत करता? शेकट. हा एक घेवड्याचा आहे मांडव. भरपूर मोठा आहे. आणि ही वांग्याची सगळी झाडं आहेत. पप्पा सांगतायत ताईला कुठं कुठं काय काय लावलंय ते. सगळीकडे कडेकडेला अशी झाडं लावली आहेत आणि मधला स्पेस असा मोकळा ठेवला आहे. कारण का इन फ्युचर काय कुठे करायचं झालं तर मग त्या जागेचा उपयोग होईल. कडेची झाडं काय तोडायला लागणार नाही. त्याच्यामुळे मग कडेकडेला झाडं लावली आहेत छान. ए दीदी बॉल दे का तो. थांब दीदी बॉल दे तिला. हा हळू 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 पडशील. स्विमिंग करते बघ ही. तसंच करशे हे छकुली. हा बाबू मस्त करतेस. हे आहे मस्त केळीचं बन. मस्त केळी पण लागली आय गेस. हो केळी पण लागलीत त्याला. इथे केळी आहेत. आळूची पानं आहेत भरपूर सारी. मला खूप आवडतात आळूच्या वड्या. अगेन इथे केळी आहेत. इथे पण लागलेत मला वाटते. भरपूर सारे केळी आहेत. खूप शूट करायचं होतं गावाला आल्यावर. म्हटलं जरा इथे करूया पण काय जमतच नाही करायला. त्याच्यामुळे आज म्हटलं आलोय तर काहीतरी करते. त्यांची मस्ती. जय आलाय सोबत छोटा. इथून दिसतोय हा रामधरणेश्वरचा डोंगर आहे. रामधरणेश्वरचा डोंगर. इथे ट्रेकिंग करायला आणि त्याच्यावरती मंदिर आहे आणि जाताना खाली नदी पण लागते छान. असं आहे सगळं. आता झालाय अंधार पण छकुली गेली. हिला काय बाहेर नाही यायचं. मामा पण उतरलाय पाण्यामध्ये. छोटूसा मामा श्रियाचा. तिचं काय बिनसलं काय माहिती. मस्त मस्त. वाव छान. पडशील. कपडे बदलू. मामा कुठे गेला. मामा कुठे गेला. बापरे. हा चला आता मग उठा. निघा बाहेर. खाऊ चाललंय आता. मामाने खाऊ आणलंय. ये बाबू बस. जय नाही भरपूर आहे. हा नुसतं बा बस. पप्पाना ने चालू आहे ना. ही बघ स्वीटीला पण द्या. स्वीटीला तुला हा चटणी हवी आहे. तिखट लागतं. हा डॉगला देते. थांब. ए बाळा एक डिश आण रे. पण सगळं तसंच आहे. तसंच पाहिजे. थांब. मामा डिश आणतोय. खा. कसं लागते छकुली. श्रियाला तिखट लागणार हे. बाबू खा. दे तुला पण वरचा कवर काढून देते. नाही हे बघ भाजी काढते त्याच्यातनं. मस्त गरम गरम पण
हे घे. भाजी तिखट नाही नाहीये ना? हे खात नाहीत अजिबात तिखट. हे घे. खेळ चालू आहे.